चंद्रपूर पालिकेत भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती। चंद्रपुरात ठाकरे सेनेच्या पाठिंब्यानं भाजपच्या संगीता खांडेकर महापौर। पुढची 6 वर्ष ठाकरे सेनेचा महापौर बसणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारला। सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान। सुनेत्रा पवार थोड्याच वेळात मंत्रिमंडळ बैठकीला राहणार उपस्थित। अजित पवारांच्या निधनानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक। अजित पवारांच्या अनुपस्थितीत सुनेत्रा पवार बैठकीला हजर। उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच कॅबिनेटला उपस्थित। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर। संध्याकाळी 6 वाजता दिल्लीत जाणार। उद्या सकाळी 10 वाजता घेणार पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर। अमित शहांची भेट घेतल्याची माहिती। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याची माहिती। संघाच्या कार्यक्रमाला आलेली लोक भागवतांच्या प्रेमाखातर नाही, मोदींच्या सरकारी भीतीमुळे आली। राज ठाकरेंची टीका। भाषेबद्दलचं प्रेम आजार वाटत असेल तर अनेक राज्यांमध्ये हा आजार। राज ठाकरेंचा निशाणा। मुंबईतील वाहनांवर वाहतूक कर लावावा। राहुल नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर यांची मागणी। मुंबईला आणि मुंबईकरांना लुटायचं ही भाजपची वृत्ती। मकरंद नार्वेकरांच्या मागणीवरून आदित्य ठाकरेंचा इशारा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची आज पत्रकार परिषद। अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात मोठा खुलासा करण्याची शक्यता। शरद पवार यांच्या तब्येतीत सुधारणा। कालपेक्षा आज तब्येतीत सुधारणा झाल्याची माहिती। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना विश्रांतीची गरज। खासदार सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळेचं लग्न ठरलं। नागपूरचे सारंग लखानी यांच्याशी रेवती सुळेंची लग्नगाठ। सुप्रिया सुळेंचा मुलगा विजय सुळेनं दोघांचा फोटो केला पोस्ट। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पडघम वाजणार। आज कामकाज सल्लागार समितीची बैठक। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आणि कालावधी निश्चित होणार। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकीला राहणार उपस्थित। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर विश्वास ठराव आणणार असल्याचा संजय राऊतांचा इशारा। लोकसभेत विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं जात नसल्याची टीका। आज बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाची आरोप निश्चिती। सर्व 27 आरोपींना सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित करणार। कोर्ट काय सांगणार, सगळ्यांचं लक्ष।